नमस्कार, मी अनुपमा जवळगी आणि तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करते आहे. महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी मी तुमच्याबरोबर एक बुक मधले मी काय शिकले त्या पुस्तकातनं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते पुस्तक मी असं निवडणार आहे की जे आपली जी चॅनलची थीम आहे, म्हणजे की अनमास्किंग युअर पोटेन्शियल, म्हणजे तुमचं पोटेन्शियल बाहेर काढणे आणि तुम्हाला अ न्यू यू व्हायला मदत करणे. सो ह्या थीमशी रिलेटेडच ते पुस्तक असेल. सो आज जे पहिलं पुस्तक मी घेते आहे ते आहे द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह बाय पीटर ड्रकर. तर त्याच्यामध्ये ते इफेक्टिव्हनेस साठी काय काय करायला पाहिजे. प्रत्येकाला बिझी व्हायचं नाहीये, प्रत्येकाला प्रभावी व्हायचंय. आपल्या आयुष्यात आपण टाइम आणि हे कसं स्पेंड करतो हे आपल्याला त्याच्यात जास्तीत जास्त रिझल्टसाठी आपल्याला ते स्पेंड करायचं आहे. म्हणून आपल्याला इफेक्टिव्ह होणं जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टींवर आपण फोकस करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. ते आहे टाइम, कॉन्ट्रीब्युशन, स्ट्रेंथ, कॉन्सन्ट्रेशन आणि डिसिजन्स. तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या 5 गोष्टी मी एक्झाम्पल्स देऊन तुमच्याशी शेअर करणार आहे. मी काय शिकले आणि मी त्या गोष्टी कशा वापरते माझ्या आयुष्यात. तर आता हे बुक आहे द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह. तर आज हे बुक का मी निवडलं आहे, कारण हे पुस्तक तुम्ही बघाल की हे पुस्तक खूप जुनं आहे. हे पुस्तक ऍक्च्युली माझ्या बाबांचं आहे. ते अजूनही हे पुस्तक वापरतात त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या बिझनेसमध्ये. त्यांच्याकडनं मला आल्यावर मी पण हे पुस्तक वापरते आणि आता हे मी माझ्या मुलींशी पण शेअर केलेलं आहे. त्यामुळे त्या पण ह्यातल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात वापरतात. तर हे पुस्तक 1966 मध्ये रिलीज झालेलं आहे. म्हणजे हे पुस्तक माझ्यापेक्षाही मोठं आहे. आणि आता इतकी 50+ वर्ष होऊन सुद्धा यातल्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या आजही तितक्याच महत्वाच्या आणि रेलेव्हंट आहेत. म्हणून मी हे, म्हणजे एक तर मला सेंटिमेंटल व्हॅल्यू पण आहे या बुकला आणि हे मला असं वाटतं की अशी गोष्ट आहे की जी 50 वर्ष पण ती चालते आज सुद्धा त्या गोष्टी इतक्या इफेक्टिव्ह आहेत. तर म्हणून मी आज हे पुस्तक याच्यासाठी निवडलेलं आहे. कारण हे टाइमलेस प्रिन्सिपल आहे. म्हणजे ते एकदा तुम्हाला कळले की तुम्ही ते आयुष्यभर वापरू शकता, दुसऱ्यांशी शेअर करू शकता. तर आता हे मोस्ट ऑफ द आपण मॅनेजमेंट पुस्तकं काय म्हणतो की ती दुसऱ्यांना मॅनेज करण्यासाठी असतात. पण हे पुस्तक असं आहे की जे स्वतःला मॅनेज करण्यासाठी हे पुस्तक आहे. सो ते म्हणतात की त्याचं सबटायटलच आहे की इफेक्टिव्ह गाईड टू गेटिंग द राईट थिंग्स डन. म्हणजे नक्की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कशा करायच्या, त्या कशा प्रभावी करायच्या, ह्या गोष्टी हे पुस्तक आपल्याला शिकवतं. आणि त्यांनी सगळ्यात आधीच आपल्याला शंका केलेली आहे की इफेक्टिव्हनेस हा आपल्याला शिकायला लागतो. तो कुणालाही असा जन्मजात नसतो. म्हणजे असं तुम्हाला वाटायला नको की माझ्याकडे नाहीये. प्रत्येकाला तो शिकायलाच लागतो आणि तो हॅबिट सारखा आहे. म्हणजे सवय कशी आपण लावून घेतो तसं आपल्याला ही सवय पण लावून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यात असं आहे की आपलं आता इंटेलिजन्स असेल, नॉलेज असेल किंवा इमॅजिनेशन असेल, म्हणजे आपली बुद्धी, आपलं जे काही आपलं नॉलेज आहे त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्या गोष्टींचा उपयोग करून जर का रिझल्ट हवे असले तर आपल्याला मध्ये इफेक्टिव्हनेस पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी असणे म्हणजे आपल्यात ते पोटेन्शियल आहे की आपण चांगलं करू शकतो, पण ते ऍक्च्युअलाइज करायला पाहिजे ना. नुसतं असणे आणि ऍक्च्युली ते रिझल्टमध्ये दिसणे ह्याच्यात फरक असतो. आणि ह्यातला जो फरक आहे तोच इफेक्टिव्हनेस आहे. म्हणजे आपण कमीत कमी वेळ आणि श्रमामध्ये काय चांगलं करू शकतो आणि आपल्या आयुष्याचा स्वतःचा वेळ ज्या लोकांना मॅनेज करायचा आहे त्यांच्यासाठी हे बुक खास आहे. मग असं नाहीये की तुम्ही फक्त मोठ्या कंपनीत असाल, तुमची मोठी कंपनी असेल, स्वतःचा बिझनेस असेल तर हे उपयोगाला आहे. हे स्टुडंट्ससाठी पण तितकंच महत्वाचं आहे. मी तर म्हणेन ते गृहिणींसाठी पण तितकंच महत्वाचं आहे. कारण त्या तर आता इतक्या बिझी असतात, म्हणजे हल्ली तर पॅन्डेमिक टाइम्समध्ये अजूनच. तर म्हणून त्यांना सुद्धा हे तितकंच गरजेचं आहे की इफेक्टिव्हली टाइम आणि एनर्जी कशी खर्च करायची. तर आपण एक गोष्टी बघूया की ह्या ज्या 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे टाइम. तर टाइम म्हटलं की आपण पहिल्यांदा काय करतो टाइम मॅनेजमेंटमध्ये की ज्या काही कामं करायची त्याची लिस्ट करायला सुरू करतो. तर पीटर ड्रकर असं म्हणतात की ही चुकीची पद्धत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टाइम करताना ट्रॅक करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं टाइम का, कारण काय की टाइम काय आपण अजूनही बाय करू शकत नाही, रेंट म्हणजे भाड्याने घेऊ शकत नाही, कुणाला हायर करू शकत नाही. टाइम एकदा गेला की गेला. थोडी तब्येत असली तर आपण ती कमवू शकतो किंवा पैसा असला तरी तोही परत मिळू शकतो, पण एकदा वेळ गेली की गेली. बरोबर आहे. सो वेळेचा स्टार्ट आपण वेळेच्या नियोजनापासून करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी सुद्धा टू डू लिस्ट पासून स्टार्ट नाही करायचंय. पहिलं ते म्हणतात की ट्रॅक करा.
तर ट्रॅक करणे म्हणजे काय की आपण त्या वेळात काय काय कामं नेहमी करतो हे आधी तुम्ही लिहून काढा. मग एखादा तुम्ही दिवस घ्या किंवा एखादा 3 तास घ्या. सकाळची वेळ असते, सगळ्यांची कामाच्याच वेळा असतात. सो त्या 3-4 तासात तुम्ही दिवसातनं काय काम करतात ते लिहा. एखादी गोष्ट ट्रॅक करायला लागला की आपला ऑटोमॅटिकली त्या ह्याच्यातला परफॉर्मन्स सुधारतो. म्हणजे फूड डायरीचं पण तसंच आहे रे. डाएटवाले नेहमी सांगतात की ती डायरी लिहा तुम्ही काय खायला लागलंय, तर ते आपण आपोआप जरा कॉन्शियस होतो. तसंच टाइमचं पण आहे. एकदा आपण ट्रॅक करायला लागलो की आपण त्याच्या म्हणजे असे मी आता 100व्यांदा व्हॉट्सअप बघितला वगैरे अशा गोष्टी आपण लिहिणार नाही, लिहायच्या नसतात म्हणून आपण त्या करत पण नाही. सो ऑटोमॅटिकली थोडा परफॉर्मन्स ट्रॅकिंगनी सुधारतो आपला. ठीक आहे, आता आपण ट्रॅक केलं आणि गोष्टी लिहिल्या की आता ह्या अशा आपल्याला लिस्ट आली की ह्या 3 तासात मी हे केलं किंवा ह्या दिवसातलं मी हे केलं. सेकंड थिंग ते म्हणतात की ते आता मॅनेज करायचे ती लिस्ट. तर त्या मॅनेज म्हणजे ह्या लिस्टवरनं डायरेक्ट टू डू लिस्टवर जायचंय का, तर नाही. त्याच्या आधी आपल्याला 2 लिस्ट करायच्या आहेत. एक आहे ती स्टॉप डुईंग लिस्ट, म्हणजे ज्या गोष्टी करायची गरज नाहीये, म्हणजे ऑलरेडी आपले जे टाइम वेस्टर आहेत ते आपण बाजूला काढायचे. म्हणजे सारखं ते मेल बघणं आणि कोणाचे दुसऱ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस बघणं असेल किंवा फेसबुकवर 100 वेळा जाणं असेल, अशा काही म्हणजे फोनवर नको त्या गोष्टी बोलणं असेल, गॉसिपिंग असेल, काहीही असेल, किंवा इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा काय काय गोष्टी आपण ज्या लागत नाही त्या करत असतो, तर त्या गोष्टींचं आपण ऑटोमॅटिकली एलिमिनेट करायचं की स्टॉप डुईंग, म्हणजे ते करायचीच गरज नाहीये. दुसरी त्याच्यानंतरची लिस्ट आहे की ऑफलोड. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला तुमचा महत्वाचा वेळ खर्च करायची गरज नाहीये. एस्पेशली ऑफिसमध्ये बऱ्याच गोष्टी उगीच सगळ्या स्वतःच्या अंगावर घेतल्या जातात. त्या जर का दुसरं कोणीतरी तितकं चांगलं करत असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी करायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांना त्या गोष्टी आरामात सांगू शकता करायला. सो त्या ऑफलोड करा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही केल्या आणि दुसऱ्यांनी केल्या याच्यात कुणाला काही फरक कळणार नाहीये, त्या गोष्टी तुम्ही ऑफलोड करू शकता. ठीक आहे, सो आता ह्या 2 लिस्ट झाल्यानंतर तुमची टू डू लिस्ट होते. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, हे झालं मॅनेजिंग टाइम. आता तिसरी गोष्ट आहे ते म्हणतात की कन्सॉलिडेट करायला पाहिजे. कन्सॉलिडेट म्हणजे काय की हल्ली आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की 90 मिनिट सायकल्स मध्ये कामं करा, म्हणजे 90 मिनिट खूप काम करायचं मग ब्रेक असं. पण ऍक्च्युली त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला काहीतरी महत्वाचं करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी खूप असा चंक ऑफ टाइम काढला पाहिजे. मग ते किती म्हणतात की एखादी अख्खी दुपार किंवा काही काही गोष्टींसाठी तर 2-2 आठवडे सुद्धा. आणि ही गोष्ट आता खूप लोक म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे हे तर 50 वर्षापूर्वीपासून ते सांगतायत, पण आता मी कॅल न्यूपोर्टचं डीप वर्क म्हणून एक बुक आहे ते पण त्याच्यात पण त्यांनी हेच म्हणलेलं आहे की महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला असा एक मोठा चंक ऑफ टाइम काढायला पाहिजे. म्हणजे 5 मिनिटं इकडे 10 मिनिटं तिकडे असं करून काही होत नाही. तर एखादा खूप महत्वाचा रिपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे, कुठेतरी प्रेझेंटेशन करायचंय, तर त्याच्या इनिशियल ड्राफ्टला तरी ते म्हणतात की थोडा जास्त वेळ द्या. मे बी नंतरच्या रिव्हिजन्सला तुम्ही त्याचा वेळ कमी करू शकता, पण इनिशियली तुम्हाला त्याच्यावर शांतपणे विचार करून काही गोष्ट करायला जास्त वेळ पाहिजे. आता हीच गोष्ट मी स्टुडंट्सना पण सांगेन की अवघड विषय असाल एखादा तर तुम्हाला त्याच्यासाठी थोडा जास्त वेळ काढायला लागणार आहे. म्हणजे एक अर्धा तास हा विषय, अर्धा तास तो विषय, असं करून काही गोष्टी कळत नाही. तर म्हणून त्यांचं म्हणणं आहे की यू नीड टू कन्सॉलिडेट टाइम करायला पाहिजे तुम्हाला. असे मोठे टाइमचे हे काढा. ठीक आहे, आता हे झालं टाइमच्या बाबतीत. आता दुसरा पॉइंट आहे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे त्याचं की आपलं या सगळ्या ह्याच्यामध्ये योगदान काय आहे. म्हणजे तुमच्या कंपनीत तुमचं योगदान काय आहे, तुमच्या फॅमिलीसाठी तुमचं योगदान काय आहे, काय तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, हेच बऱ्याच वेळेला माहिती नसतं. सो ते आधी माहिती करून घ्या की तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे कंपनीच्या रिझल्ट्समध्ये. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ते म्हणजे डाऊनवर्ड अप्रोच असतो. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही कोणाला विचारा की काय करतात, तर मी या कंपनीत अकाउंट्स बघत असेल, किंवा मी माझ्या हाताखाली 20 लोक आहेत, माझ्या हाताखाली 40 लोक आहेत, असं लोक सांगतात. पण तुम्ही जे करता, म्हणजे जो एफर्ट तुम्ही घेता, त्याचा ऍक्च्युली कंपनीच्या रिझल्टसाठी काय उपयोग होतो हे आपण आधी डिसाईड करायला पाहिजे. कारण हे जेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हाच मग तुमचा पुढचा विचार असा येतो की मी काय अजून नवीन शिकायला पाहिजे, मी काय अजून वेगळं करायला पाहिजे की मी हे कॉन्ट्रीब्युशन कंपनीसाठी, माझ्या फॅमिलीसाठी देऊ शकेन. सो कॉन्ट्रीब्युशनचा विचार करू, म्हणजे नुसतं एफर्टचा विचार म्हणजे कसं की मॅनेजमेंटनी माझ्यासाठी सगळं करायला पाहिजे असा विचार होतो. पण जेव्हा तुम्हाला स्वतःला ग्रो करायचंय, इफेक्टिव्ह व्हायचंय, तेव्हा तुम्ही उलटा विचार करायला पाहिजे की मी काय, माझ्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे आणि ते एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी मी काय करायला पाहिजे, मी काय नवीन शिकायला पाहिजे, मी कसं नवीन प्रेझेंट व्हायला पाहिजे, मी कसं स्वतःला हे मोल्ड करायला पाहिजे, काय नवीन स्किल्स आणि नॉलेज घ्यायला पाहिजे ते माझ्या कॉन्ट्रीब्युशनसाठी.
आणि हे गोष्ट आय थिंक कंपनीमध्ये म्हणजे सिनियर्सनी पण ज्युनियरला सांगायला तितकंच गरजेचं आहे की तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. कारण बऱ्याच वेळेला हेच माहिती नसतं. कारण ते माहिती नसलं तर मग फोकस नसतो ना, की काय नक्की काम करायचं हेच कळत नाही, काय महत्वाचं आपल्याकडनं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो तो कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता तिसरी गोष्ट आहे की स्ट्रेंथ्स. ते म्हणतात की तुमची जी शक्तिस्थान आहे, तुमचे जे काही स्पेशालिटी त्याच्यावर फोकस करा. तर मग त्यांचं असं हे आहे की प्रत्येकाचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस दोन्ही असतात, पण आपल्याला फोकस स्ट्रेंथ्सवर करायचा आहे. आणि ऍक्च्युली काय होतं आयुष्यात नेहमी आपल्याला अगदी उलटं सांगितलं जातं. म्हणजे लहानपणापासून असतं की आई वडिलांचं असं वेल राऊंडेड पर्सनॅलिटी, म्हणजे सगळ्या विषयात चांगले पडायला पाहिजेत वगैरे अशी एक्सपेक्टेशन असते. म्हणजे बऱ्याच वेळेला मी मुलांना बघते की आई वडील 10वी-12वीला गेली मुलं की त्यांच्या ज्या त्यांना आवडीच्या गोष्टी असतात किंवा ज्याच्यात ते खूप चांगलं करतात, म्हणजे स्पोर्ट्स असेल किंवा एखादी आर्ट असेल, काहीतरी पेंटिंग ड्रॉइंग असेल, ते सगळं बंद करून टाकतात. आणि ज्याच्यात म्हणजे ते जरा वीक असतात, मॅथ्स आणि सायन्स आणि ह्या सगळ्यांमध्ये एक्स्ट्रा ट्युशन वाढवतात आणि बाकी सगळं खेळ हे ते सगळं बंद होऊन जातं. आता तुम्ही विचार करा की सचिन तेंडुलकरच्या आई वडिलांनी असं केलं असतं की तुझं क्रिकेट बंद 10वीला आहे म्हणून आणि तुझं मॅथ्सच्या एक्स्ट्रा ट्युशनला जा. तर नाही, तर यू हॅव टू फोकस ऑन युअर स्ट्रेंथ्स. कारण काय होतं की विकनेसेस तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही एकाच लेवलपर्यंत जाऊ शकता, ते तुमच्या स्ट्रेंथ होऊ शकत नाही. तर ते म्हणतात की विकनेसेस वर फोकस करत बसला तर तुम्ही मीडिओकर होता, तुम्ही एक्सपर्ट नाही होऊ शकत. सो आपल्याला काही गोष्टीत तरी स्पेशलिस्ट लोक लागतात ना. म्हणजे आता क्रिकेट टीममध्ये काय आपण सगळे 11 ऑलराऊंडर घेत नाही, म्हणजे आपल्याकडे स्पेशलिस्ट बॅट्समन असतात, स्पेशलिस्ट बॉलर असतात. तसंच ऑर्गनायझेशनमध्ये पण तसंच असतं की काही स्पेशलिस्ट लोक तुम्हाला पाहिजेत ना. असं तर लोकांना तुम्ही हायर करणार नाही की ह्यांचे विकनेसेस कमी आहेत तर त्या लोकांना हायर करायचं, तसं नाही ना. तुम्हाला ऍक्च्युली ते लोक चांगलं करू शकतात ह्याच्यावर हे हायर करायला पाहिजे आणि तसे त्यांनी कामं पण द्यायला पाहिजे. सो वेल राऊंडेड आणि सगळं अशा पर्सनॅलिटी डेव्हलप करायच्या ऐवजी तुमच्या स्ट्रेंथ इतक्या चांगल्या करा की तुमच्या विकनेसेस इररिलेव्हंट होते, म्हणजे त्यांचं तेवढं महत्व राहणार नाही. फक्त यातले असे विकनेसेस नाही चालणार बरं का. म्हणजे कॅरेक्टर विकनेसेस म्हणजे तुमच्या चारित्र्याचा किंवा इंटेग्रिटीचा इश्यू असला तर ते विकनेसेस मात्र अलाउड नाहीये, दे आर नॉट ओके. पण त्याच्यानंतर काय असेल तर तुम्ही आता एखाद्या टेक कंपनीचा सीईओ असला तर तुम्हाला खरंच बेस्ट अकाउंटंट व्हायची गरज नाहीये ना. यू कॅन ऑलवेज हायर, तुम्ही कोणातरी घेऊ शकता तुमच्या अकाउंट्स बघायला. पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन मेन, अगेन गोईंग बॅक टू कॉन्ट्रीब्युशन, तुमचं कॉन्ट्रीब्युशन टेक्नॉलॉजीमध्ये असणार आहे, अकाउंट्समध्ये असणार आहे. सो तुम्ही ते मग आधी करायला पाहिजे. नाही तर तुम्ही सगळा वेळ कंपनीच्या अकाउंट्स आणि हे बघण्यातच घालवलं तर ते कॉन्ट्रीब्युशन राहून जातं. सो म्हणून तुमचे स्ट्रेंथ्सवर तुम्ही खूप फोकस करायला पाहिजे की तुमच्या विकनेसेस इररिलेव्हंट होतील, म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा सपोर्ट घेऊ शकता. म्हणजे तुमचा जर जो स्ट्रेंथ असेल तो दुसऱ्याचा विकनेस असेल तर तुम्ही उलटं घ्या की त्यांच्यातही स्ट्रेंथ असेल जी तुमची विकनेस आहे किंवा त्यांच्याबरोबर काम करा. आय थिंक घरात कामं आपण डिवाइड करतो तेव्हाही आपण हा जरा विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं आपलं हे असतं की सगळ्यांनी घरात सगळं यायला पाहिजे किंवा सगळ्यांनी सगळं करायला पाहिजे, तर तसं नाही. ज्याला एखादी गोष्ट जास्त चांगली जमत असेल तर त्यांना त्या डिपार्टमेंटचा इन्चार्ज करा, अगदी घरातल्या सुद्धा. मी तसं करते. म्हणजे तर ते असं म्हणजे कशाला उगीच म्हणजे बाकी सगळ्यांनाच ते असा चांगला स्वयंपाक यायला पाहिजे असं नाहीये ना. म्हणजे मी चांगला स्वयंपाक करू शकते तर मी ते करेन, मग नवऱ्याने दुसरं काहीतरी बघायचं. सो असं डिव्हिजन होऊ शकतं कामाचं बेस्ड ऑन स्ट्रेंथ्स. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत 50-50 डिव्हिजन किंवा असं करायची गरज नाहीये. लेट्स फोकस ऑन स्ट्रेंथ्स. सो दॅट इज स्ट्रेंथ्स. आता त्याच्यानंतरचं जी गोष्ट आहे ती पण अत्यंत महत्वाची आहे, आजकाल तर खूपच महत्वाची आहे, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे कायमच डोक्यात खूप आयडियाज असतात पण आपल्याकडे वेळ लिमिटेड असतो. सो त्यातल्या सगळ्या आयडियाज काय आपण फॉलो करू शकत नाही. तर म्हणून काय आहे की कुठल्याही एखाद्या क्षणी सगळ्यात महत्वाची असते की ती यू हॅव टू डू फर्स्ट थिंग्स फर्स्ट, असं त्यांचं म्हणणं आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे काय की जी त्या क्षणाला ती एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची असते करणं, आणि सेकंड कधी नेव्हर. म्हणजे सेकंड करायची गरजच नसते कारण त्या क्षणाला ती एकच महत्वाची असते. आता मग हे काम असेल, नाहीतर मग तुमचं ऍक्च्युली झोप असेल किंवा फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणं असेल, पण ऍट एनी गिव्हन पॉईंट सगळ्यात महत्वाची एक. मग कधी कधी आपण हातभूक हातून काहीतरी काम करत असतो. सो त्यावेळेला फर्स्ट थिंग्स फर्स्ट इज लाईक आपण आधी जेवायला पाहिजे. सो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला नेहमी फर्स्ट थिंग्स फर्स्ट करायला पाहिजे. कारण काय होतं सांगते, म्हणजे ही गोष्ट आहे ती मी माझ्या मुलींना पण खूप आधीपासून सांगते, शाळेत असल्यापासून. कारण आपण बघतो की पोरं नेहमी प्रोजेक्टच्या वेळेला मोठे मोठे प्रोजेक्टला आदल्या दिवशी रात्री त्यांना आठवतं की आपल्याला हा प्रोजेक्ट उद्या द्यायचा आहे. सो मी त्यांना नेहमी सांगायचं की तुम्ही मला आधी सगळ्या प्रोजेक्टची डेडलाईन्स अशा लिहून द्या.
कागदावर लिहून ठेवा तुमच्या त्या टेबलाच्या समोर. आणि जो पहिली जी डेडलाईन आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. आता काय करतात पोरं, बाकीचे सगळं करत बसतात आणि जे नेक्स्ट डे द्यायचं असतं ते काही नसतं. मग रात्री अगदी दुकानात जाण्यापासून तयारी असते पोरांची. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, म्हणजे ज्याप्रमाणे ज्या सिक्वेन्सनी आपल्याला सबमिट करायचं त्या सिक्वेन्समध्ये कामं करायची असं मी त्याला आधीपासून शिकवलंय. तर कारण काय होतं सांगते, बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपण का करतो, कारण आपल्याला म्हणजे एक त्या गोष्टी करायच्या असतात, त्या सोप्या असतात, त्या आपण आधी करण्याचा आपला उत्साह असतो. म्हणजे अवघड असतात किंवा आपल्याला खात्री नसते किंवा आपल्याला काही गोष्टींची भीती असते, काही आपले बिलीव्ह असतात की होणार नाही असं, म्हणून आपण त्या मागे टाकत राहतो. सो ते म्हणतात की असा प्रश्न विचारायला पाहिजे की काय करणं गरजेचं आहे. असा प्रश्न नाही विचारायचा की मला काय करायला आवडेल. सो आधी जे गरजेचं आहे ते करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे व्हॉट यू वॉन्ट टू डू हे महत्वाचं नाही, व्हॉट नीड्स टू बी डन. म्हणजे इफेक्टिव्ह होणं आयुष्यासाठी काय गोष्ट आहे की जी करणं आत्ता या क्षणाला तीच करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तीच गोष्ट आधी शोधायला पाहिजे आणि ती करायला पाहिजे. नाहीतर कसं होतं, मुलं अभ्यासात सुद्धा तुम्ही बघतात, आपण सगळेच बघतो की जे सोपे विषय असतात ते सारखे केले जातात आणि अवघड विषय मागे राहिल्यामुळे अजूनच अवघड वाटायला लागतात. घरातल्या कामांचं पण तसंच आहे, ऑफिसमधल्या कामांचंही तसंच आहे. काही फोन कॉल्स असतात, वी आर ड्रेडिंग दोज कॉल्स म्हणून आपण ते करत नाही. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात. सो एनी मोमेंट हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की या क्षणी सगळ्यात महत्वाचं काय आहे आणि ते करायला घ्यायचंय. ठीक आहे. सो दॅट इज ऑलवेज फर्स्ट थिंग्स फर्स्ट, सेकंड नेव्हर. सो दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. आता शेवटचा जो त्यांचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डिसिजन्स. तर ते म्हणतात की तुम्ही असे निर्णय घ्यायला पाहिजे की तो एक निर्णय बरेच निर्णय घेण्यापासून तुम्हाला वाचवू शकतो. आता मी एक्झाम्पल देते की बऱ्याच वेळेला असं होतं की आता मी माझा पर्सनल एक्झाम्पल देते तुम्हाला आधी की प्रोफेशनली आता मी आमचा ऍप वगैरे पण आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला सबस्क्रायबर्स विकत घ्यायचे का, अशा आम्हाला येत असतात मेसेज. तर आमची एक आम्ही बाउंड्री कंडिशन किंवा ग्राउंड रूल सेट केलेला आहे की आपण काही सबस्क्रायबर विकत घेणार नाही. सो आता माझा युट्यूब चॅनल आहे, तर आता युट्यूब चॅनलवर पण मी सबस्क्रायबर विकत घेणार नाही, कारण मी एकदा ते डिसिजन केलेलं आहे. सो असे ते म्हणतात की तुम्हाला ग्राउंड रूल्स आणि म्हणजे ठरवून तुम्ही एकदा फिक्स करायला पाहिजे की ह्या गोष्टी आहेत ज्या नॉन निगोशिएबल आहेत, त्या मी काही झालं तरी करणार किंवा करणार नाही. आणि त्यामुळे मग ते दर वेळेला तुम्हाला हा विचार करायची गरज पडत नाही. सो तुमचं कंपनीत काही तुम्ही डिस्काउंट देत असाल, काही तुमची सेल्सच्या पद्धत असेल, ह्याच्या हे करणार नाही, ब्राईट द्यायचं असेल, काहीही अशा गोष्टी असतील की तुम्ही एकदा डिसाईड केलं मी करणार नाहीये. सो एव्हरी टाइम ते तुम्हाला विचार करायची गरज नाही की करू का नको. सो दॅट इज हाऊ एक डिसिजन खूप डिसिजन्स हे करतो. तसं तर तुम्ही असं काही बऱ्याच वेळेला असतं की तुम्ही एकदा ठरवलं की वीकेंडला तुम्ही काम करणार नाहीये, तर मग तो असा प्रश्नच येत नाही ना की मी कंपनीचा ईमेल वगैरे बघू का वीकेंडला, किंवा सकाळी माझं मेडिटेशन आणि एक्सरसाइज झाल्याशिवाय मी कंपनीचा लॅपटॉप उघडणारच नाहीये. असं तुम्ही एकदा सेट केला हा रूल, तर मग तुम्हाला ते असं सकाळी उठून प्रश्न पडणार नाही की मेल बघू का नको बघू. तुम्ही आधी सगळं तुमचा आवरा, मेडिटेट करा, मगच तुम्ही तुमचा लॅपटॉप ऑन करा. आय थिंक वर्क फ्रॉम होमच्या काळात तर या गोष्टी अजून जास्त महत्वाच्या आहेत की यू नीड टू सेट सम ग्राउंड रूल्स आणि बाउंड्रीज. आणि या बाबतीत मी ऍक्च्युली सगळ्या गृहिणींना पण खूप सांगेन, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपले असे काही रूल नसतात आणि घरी कोणी आजारी असलं, घरी कोणीतरी पाहुणे आले किंवा सणवार असले, तर आपण जे आपल्यासाठी गोष्टी करायचे ठरवलेल्या असतात, आपलं एक्सरसाइज असेल, आपलं दुसरं मेडिटेशन, वाचन, काहीही असेल की ज्या आपल्या वेलबिंगसाठी पण तितक्याच गरजेच्या आहेत, त्या सगळ्या आपण बाजूला टाकतो. आणि त्या कधी कधी तर त्या एकदा सुटल्या की सुटूनच जातात. सो प्लीज त्या गोष्टींचा असा हे विचार करा की तो तुमचे काही डिसिजन असे असू द्यात की ते फिक्स्ड आहेत, ते तुम्ही केल्यानंतरच पुढच्या गोष्टी करणार आहेत, कारण इफेक्टिव्हनेस सगळ्यांना हवा आहे. सो हे फार महत्वाचं आहे की ह्या आता आपण डिस्कस केला की टाइम, कॉन्ट्रीब्युशन, स्ट्रेंथ्स, कॉन्सन्ट्रेशन आणि डिसिजन. सो तुम्ही तुमचा दिवस प्लॅन करता, तुमची कामं प्लॅन करता, तुमचं काहीही तुमच्या कंपनीचं प्लॅनिंग करता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला काम देताना, काम करताना, दुसऱ्याला असाइन करताना, मुलांना शिकवताना, म्हणजे दुसऱ्यांशी शेअर करताना, ह्या सगळ्या गोष्टी फारच महत्वाच्या आहेत की प्रत्येकाला आपण वेळ खर्च तर होतोच आहे सगळ्यांचा, पण तो इफेक्टिव्ह होतोय का आणि तो रिझल्टमध्ये दिसतोय का. कारण आपण आपल्या आयुष्याचे सीईओ आहोत, तर मग आपण आपल्या आयुष्याचे बेस्ट सीईओ व्हायचा प्रयत्न करतोय. आणि हे चॅनलमध्ये आपण या व्हिडिओज थ्रू तेच चाललंय की आपण आपलं कसं काय बेस्ट होऊ शकतो, हाच ट्रान्सफॉर्मेशन आपण बघतोय. सो हे 5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 50+ इयर्सपासून हे प्रिन्सिपल्स आहेत आणि ते आजही तुम्हाला आता बघितलं असेल की तितकेच व्हॅलिड आहेत, मे बी मोर आहेत आता. तर हे सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही पण फोकस करा ह्या गोष्टींवर आणि बघा कसं इफेक्टिव्हनेस वाढतो का नाही तुमच्या आयुष्यातला.
सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मित्रपरिचितांबरोबर शेअर करा, म्हणजे ज्यांना पण ह्या गोष्टींचा बेनिफिट होईल, आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सो पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.